कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा विकास आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय। प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आज प्रत्यक्षस्थळी पाहणी करून पहिल्या टप्प्यातील कामं 20 नोव्हेंबरपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यातील कामं 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश ठेकेदारांना दिले आहेत। नाट्यगृहाच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी प्रशासन आता युद्ध पातळीवर काम करत आहे। जुन्या शहराची सांस्कृतिक ओळख असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाच्या कामांना आता गती मिळाली आहे। प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आज स्थळाला भेट देऊन संपूर्ण कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला। तपासणी दरम्यान त्यांनी पहिल्या टप्प्यातील उर्वरित कामं 20 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे तर दुसऱ्या टप्प्यातील सर्व कामं 15 डिसेंबरपर्यंत वेळेत पूर्ण करण्याचे कडक निर्देश ठेकेदारांना दिले। याशिवाय तिसऱ्या टप्प्यातील कामं सुरू असून तीही गतीनं आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। नाट्यगृहाच्या दक्षिण बाजूची जागा ताब्यात आल्यानं त्या जागेचा तत्काळ आणि प्रभावी उपयोग करण्याचे आदेशही प्रशासनानं दिले आहेत। मागील बैठकीत निश्चित केल्याप्रमाणे निविदा क्रमांक 1 अंतर्गत येणारी कामं 20 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणं बंधनकारक असल्याचं प्रशासकांनी ठेकेदारांना बजावलं। उर्वरित कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याचा सल्लाही देण्यात आला। निविदा क्रमांक 3 अंतर्गत होणारी कॉस्टिक पॅनल, कुशन चेअर्स, स्टाईल आणि कार्पेट यांचे नमुने प्रत्यक्ष स्थळी तयार करून त्यांची तपासणी झाल्यानंतरच अंतिम मान्यता देण्यात यावी असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला। प्रेक्षकांसाठी नव्यानं उभारण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहांची रचना तसंच अग्निशमन यंत्रणेकरता भूमिलगत जलटाकीचे आराखडे यांचीही पाहणी करण्यात आली। या सर्व कामांमध्ये उच्च दर्जा राखण्याचं महत्त्व प्रशासकांनी विशेष अधोरेखित केलं। या महत्त्वाच्या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांड्रे, व्यवस्थापक समीर महाब्री आणि ठेकेदार प्रतिनिधी उपस्थित होते।